आता अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांच्या अडचणी देखील आणखी वाढण्याची शक्यता आहे। पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून 5 दिवसांपूर्वी दिग्विजय पाटील यांना नोटीस बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते। मात्र 2 डिसेंबरला दिग्विजय पाटील पुणे पोलीस आयुक्तालयात हजर राहिले आणि आर्थिक गुन्हे शाखेकडून त्यांचा सविस्तर जबाब नोंदवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यावेळी आर्थिक गुन्हे शाखेकडून त्यांची कसून चौकशी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। या चौकशीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांची तपासणी झाल्यानं पार्थ पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। दरम्यान पुन्हा चौकशीला बोलवल्यास हजर राहीन असं यावेळी दिग्विजय पाटलांनी पोलिसांना सांगितलं। मात्र जय पवारांच्या लग्नासाठी परदेशात जायचं असल्यानं लग्नावरून आल्यावर चौकशीला येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान यावरून पुणे पोलीस दिग्विजय यांच्या तपासात एवढी गोपनीयता का बाळगत आहेत असा सवाल उपस्थित होतोय। त्यामुळे पुणे पोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। आता जे धडधडीतपणे दिसतंय की चुपचापपणे चौकशा होत आहेत। आता दिग्विजय पाटीलची 2 तारखेला चौकशी झाली अशी माहिती मिळतेय आणि तो माणूस आज बहरेनला देखील गेला अशी जेव्हा बातमी मी ऐकते धक्का बसतो की एवढा मोठा क्रिमिनल चार्ज असताना अशा व्यक्तीला बाहेर जाण्याची परवानगी कशी दिली अधिकाऱ्यांनी। जर हा माणूस परत देशात आला नाही तर या पूर्ण चौकशीची ही जी आहे प्रक्रिया जी आहे ती थांबणार आहे का, हा अतिशय गंभीर प्रश्न आहे। कारण त्याला बहरेनमध्ये सेटल करतील, इथे आणलं जाणार नाही आणि याच्या पुढची चौकशी सगळी होणारच नाही अशी काहीशी परिस्थिती आहे का, असे असंख्य प्रश्न आपल्याला पडतात। अरे कोण दिग्विजय पाटील? दिग्विजय पाटील काय पृथ्वीराज की दिग्विजय? हा पाटील कसा काय बहरेनला जातो लग्नासाठी? जो आरोपी आहे, ज्याच्या नावाने सेल्यूट झाली, खरेदी करणारे विकणारे, या सगळ्यावर कारवाई होण्याची अपेक्षा आहे। त्यातला एकूच असताना थातूर मातूर अटक केली, सोडून दिलं का? लग्नावर सोडून दिलं, लग्नाचा पाहुणचार खायसाठी सोडलं त्याला। हे सर्व ह्या सर्वांचा त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट